नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, या सगळ्या महाराष्ट्राच्या निवडणुकांच्या राजकारणात मी सुद्धा इतका गुरफटलोय की देशाच्या इतर राज्यामध्ये काय काय घडामोडी घडतायत त्याची दखल घेता आलेली नाही. आणि त्याचं वेगळं कारण सुद्धा आहे. गेल्या महिन्याभरामध्ये जवळजवळ 8-10 हिंदी युट्यूब चॅनेल्स आहेत. ते सातत्याने मला कुठल्या ना कुठल्या विषयामध्ये रोज 1-2 तरी व्हिडिओसाठी ओढून नेतात. आणि मला जो काय थोडा वेळ मिळतो त्याच्यात मला मराठी प्रतिपक्षासाठी व्हिडिओ बनवावे लागतात. आणि जर महाराष्ट्रामध्ये आता महापालिका निवडणुका हा 16 तारीखपर्यंत चालणारा विषय असल्यामुळे बाकीच्या गोष्टींकडे थोडं दुर्लक्ष करावं लागतं. आणि जे इतर विषय आहेत ते मी हिंदी युट्यूबच्या इतर चॅनेलवर बोलून घेत असतो. पण आज मला राहवलेलं नाही. इराण हा अक्षरशः आगडो मुसळलेला आहे आणि त्याकडे पाठ फिरवून आत्ता नुसतं निवडणूक करून चालणार नाही, म्हणून मी इराणाविषयी घेतलाय. आणि इराण घेण्याचं कारण असं की माझ्या मते इराण कूस बदलतोय. आजच्या पिढीतले बरेच पत्रकार असे असतील की त्यांना फक्त खोमेनी किंवा खामेनी यांचा इराण माहिती आहे. बोरख्यात लपेटलेल्या इराणी महिला माहिती आहेत. पण अत्यंत पाश्चात्य पद्धतीमध्ये तोकडे कपडे घालणाऱ्या, फॅशन करणाऱ्या अशा इराणी महिला आम्ही बघितलेल्या होत्या आमच्या काळामध्ये. चित्रामध्ये, फोटोमध्ये आणि अगदी मुंबई शहरामध्ये बघितल्या होत्या. पण खोमेनीचं राज्य आलं आणि बघता बघता सगळा इराण 4 दशकांपूर्वी एकदम मध्ययुगात ढकलला गेला. आज जी काय तिथे उसळलेली आग आपण बघतोय, अशीच आग 45-47 वर्षापूर्वी तिथे आलेली होती. आणि त्याचं जे कारण होतं तेच कारण आज सुद्धा आहे. म्हणजे त्यावेळेला इस्लामी धर्मांधता आणि इस्लामी धर्मांधतेसकट डाव्या चळवळीचा जो उद्रेक होता, तो उद्रेक दडपून टाकताना तिथली जी इराणच्या शहाची राजवट होती ती लोकांनी उलथून पाडली होती. आणि त्यातून इराणच्या शहापासून पळून गेलेला आणि पॅरिसमध्ये आश्रय घेतलेला आयातुल्ला खोमेनी हा परतला आणि तो तिथला हुकुमशाह होऊन बसला. हा विषय मी घेण्याचं कारण फक्त तिकडे जाळपोळ चालू आहे, गोळीबार चालू आहे, अमेरिका काय म्हणते, जागतिक राजकारण एवढा विषय नाहीये मित्र. कुठल्याही मानवी समाजामध्ये उलथापालथी कशा होत असतात. जो समाज एक राजेशाही उलथून पाडतो, आधुनिक जीवन उलथून पाडतो आणि तिथे मध्ययुगीन धर्मांधतेचं सत्ता रुजवणारा आयतुल्ला खोमेनी सत्तेत आणून बसवतो, एक धार्मिक हुकुमशाह आणतो, एक लष्करी हुकुमशाह उलथून पाडतो, आणि तोच समाज आज परत ती खामेनी आणि खोमेनीची धर्मांध हुकुमशाही उद्ध्वस्त करायसाठी रस्त्यावर उतरलाय. दोन्ही वेळेला त्याच प्रकारे सत्तांतर होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पण दोन्ही वेळेला परिवर्तन दुसऱ्या टोकाचं होतंय. तेव्हा जी आधुनिक जीवन पद्धती होती, राजा पहलवी नावाचा इराणचा शहा होता, राजा होता. आर्य मिहीर असा त्याचा काय तो पदवी आणि सन्मान होता. पण त्याच्या विरुद्ध तिथल्या कम्युनिस्ट चळवळीने, डाव्या चळवळीने उठाव केला. अशा वेळेला ती डावी चळवळ चिरडून टाकण्यासाठी आर्य मिहीरने लष्कर, गुप्तहेर खातं आणि पोलीस खातं आणि शासन व्यवस्था वापरलेली होती. आणि त्यातून बघता बघता जो हिंसाचार उसळला तो सत्ता आणि तख्ता पालट करून गेला. लक्षात ठेवा, डाव्या चळवळीने
45 वर्षापूर्वी 48 वर्षापूर्वी इराणमध्ये एक उठाव केला होता. ती चळवळ जिहादी नव्हती, डावी चळवळ होती. पण डावी चळवळ असली तरी जेव्हा अतिरेक होतो आणि सोपा मार्ग शोधला जातो, शॉर्टकट शोधला जातो, तेव्हा ती चळवळ भरकटत जात असते. आपल्या राजेशाहीला आणि आधुनिकतेला किंवा जे काय असेल त्याला, त्या सत्तेला डाव्या चळवळीने आव्हान दिलं. म्हणून इराणचा शहा रजा पहलवी याने ती कम्युनिस्ट चळवळ चिरडून काढण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यातून जी सहानुभूती जनमानसात निर्माण झाली, ती जनमानसातली सहानुभूती हळूहळू करत त्या डाव्या चळवळीच्या पुरस्कर्त्यांच्या पाठीशी उभी राहत गेली. पण ती चळवळ जी होती, ते आंदोलन जे होतं, ते अधिक भडकावं, लवकर भडकावं म्हणून तिथल्या कम्युनिस्टांनी शॉर्टकट शोधला होता, ज्याला लेनिनच्या भाषेमध्ये युजफुल इडियट्स म्हणतात, उपयुक्त मूर्ख. इराणच्या डाव्या चळवळीने तिथल्या कॉम्रेड्सनी सोपा मार्ग आंदोलन भडकवण्यासाठी वापरला. तो सोपा मार्ग म्हणजे आयातुल्ला खोमेनी होता. आयातुल्ला हा अत्यंत धर्मांध, महिलांना बुरख्यामध्ये कोंडणारा, घरात कोंडणारा अशा मानसिकतेचा माणूस, म्हणून त्याला हाकून लावलं होतं जीव मुठीत धरून. आयातुल्ला खोमेनीला इराण सोडून पळावं लागलं होतं आणि इराणमधून धर्मांधांची सत्ता उखडून टाकली गेली आणि राजेशाही आली होती. पण मुद्दा असा आहे की ती चळवळ डाव्यांनी उभारली होती, पण तिला पाहिजे तेवढा आग पेटत नव्हती. म्हणून या डाव्या चळवळीने पॅरिसमध्ये लपून बसलेला आयातुल्ला खोमेनी याचा फोटो आणि त्याचा चेहरा हा इराणच्या आंदोलनाचा चेहरा बनवला. आपोआपच तिथून हजारो मैल दूर बसलेला आयातुल्ला खोमेनी हा इराणच्या आंदोलनाचा सर्वोच्च नेता बनला. आणि एक वेळ अशी आली की कम्युनिस्टांच्या बाजूनी धर्मांध आणि मौलाना वगैरे मशिदीचे लोक उतरत गेले, धर्मगुरू उतरत गेले, आणि बघता बघता जी डावी चळवळ, डावं आंदोलन होतं, ते इस्लाम क्रांतीचं आंदोलन झालं. आजही जेव्हा ते IRG म्हणतात, म्हणजे काय, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड. लक्षात घ्या, इस्लामिक रेव्होल्युशन जे कम्युनिस्टांनी सुरू केलं आणि ज्याचं रूपांतर इस्लामिक रिव्होल्युशन मध्ये झालं, इस्लामी क्रांती, धार्मिक क्रांती झाली. आणि इराणच्या शहाला पळावं लागलं. तो अमेरिकेत पळून गेला, अमेरिकेने त्याला आश्रय दिला. 4 दशकं उलटून गेलेली आहेत. पण जशी एक हाती सत्ता येते आणि निरंकुश सत्ता येते, तसा सत्तेचा तोल सुटत जातो. आज आयातुल्ला खोमेनी हयात नाहीयेत, हयात नाहीयेत. पण आयातुल्ला सत्तेत आल्यानंतर पॅरिसहून वाजत गाजत आयातुल्ला खोमेनी तेहरानला आले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली नवीन इस्लामिक रिपब्लिक सुरू झालं. या इस्लामिक रिपब्लिक मध्ये 2 पहिल्या गोष्टी झाल्या. संपूर्ण इराणी महिलांना बुरख्यामध्ये कोंडून टाकण्यात आलं. कट्टर आणि कडक, कठोर, निर्दयी असे इस्लामिक धार्मिक कायदे लागू करण्यात आले. आणि दुसरीकडे सगळ्यात पहिलं जर राजकारण आयातुल्ला खोमेनी यांनी काय केलं असेल, तर ज्या कम्युनिस्ट चळवळीने, कम्युनिस्ट संघटनांनी राजेशाही विरुद्ध आंदोलन पुकारलं होतं, असे लोक परत काहीतरी थोडाफार असंतोष हाताशी धरून इस्लामी सत्तेविरुद्ध बंड पुकारू शकतात, आंदोलन पुकारू शकतात, आपल्या सत्तेचं सिंहासन हलवू शकतात. हे ओळखून आयातुल्ला खोमेनीने सगळ्यात पहिल्यांदा संपूर्ण इराणमधून कम्युनिस्टांची कत्ले आम करून टाकली. जे कोणी पळून जाऊ शकले ते पळून गेले. ज्यांना इस्लामिक धार्मिक सत्ता मान्य नव्हती, अशा काही लोकांनी इराण सोडून पळ काढला. ते जगाच्या इतर कानाकोपऱ्यात सुखरूप जगले. पण जे बाहेर जाऊ शकले नाहीत, अशा सगळ्या कम्युनिस्टांची, कम्युनिस्ट विद्यार्थ्यांची, कम्युनिस्ट कामगार चळवळीची कत्ले आम, सार्वत्रिक कत्तल
आयातुल्ला खोमेनीने केली आणि एक प्रकारचं धार्मिक अराजक आणि राजकीय अराजक इराणमध्ये गेली 40 वर्ष सत्ता गाजवत होत. पण धर्माची काय म्हणतात ती गुंगी ही फार काळ चालत नाही. पोटाला चिमटा आला की धर्माची गुंगी उतरायला लागते आणि नेमकी तेच गोष्ट इराणमध्ये घडलेली आहे. आयातुल्ला खोमेनी काही वर्षापूर्वी गेले आणि त्यांचे जे सहकारी होते आयातुल्ला खामेनी हे गेली कित्येक वर्ष खोमेनींच्याच दिशेने वाटचाल करत करत जे काय राजकारण करत गेले. इस्लामी बॉम्ब बनवायचा म्हणून अणुबॉम्ब बनवायला निघाले. आसपासच्या सुन्नी देशांशी त्यांनी भांडणं काढली. इस्रायल बरोबर उभा दावा मांडला, आम्ही परमाणु बॉम्ब बनवू, अणुबॉम्ब बनवू आणि पहिला इस्रायलवर टाकू. हे जे काय राजकारण करत होते त्यामध्ये इराण मधल्या सामान्य नागरिकांची ससे होलपट सुरू झाली होती. महागाई वगैरे होती, पण तिथला जो तरुण वर्ग होता त्याला आयुष्यात दिशाहीन व्हावं लागलं होतं. रोजगार, बेरोजगारी, महागाई, त्यातच अणु विषयामुळे अमेरिकेशी निर्माण झालेलं भांडण, त्यामुळे आलेले सँक्शन्स, त्यामुळे कोसळणारी अर्थव्यवस्था, यातून इराण मधली सगळी शासन व्यवस्था डळमळीत होत गेली. मित्रांनो, 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी एक बातमी परदेशी एका वेबसाईटवर बघितली आणि मला धक्का बसला. इराण सारखा देश ज्याची लोकसंख्या मला वाटते 5-7 कोटीपेक्षा जास्त नाहीये, अशा इराणमध्ये जवळजवळ 50,000 मशिदी बंद पडल्या अशी ती बातमी होती. 50,000 पेक्षा अधिक मशिदींना टाळं ठोकलं गेलंय, कारण तिथे तरुण पिढी, पुढची पिढी नमाज पढायला सुद्धा येत नाही अशी ती बातमी होती. आणि ती बातमी कोणीतरी पिकवलेली आवई नव्हती, उडवलेली वावडी नव्हती. ती बातमी ही इराणचं जे रुलिंग काउन्सिल आहे, सत्ताधारी सरकार जे आहे, त्या सरकारला मार्गदर्शन करणारं जे मौलानांचं एक महामंडळ आहे, त्या महामंडळातल्या एका मौलानाने आपल्या बैठकीमध्ये सांगितलं होतं याच्यावर काहीतरी उपाय काढला पाहिजे, नाही तर इस्लाम इराण मधून संपून जाईल. लोक नमाज पढायला सुद्धा मशिदीत येत नाहीत, म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यात 50,000हून अधिक मशिदी बंद पडलेल्या आहेत. त्याला टाळं ठोकावं लागलंय. थोडक्यात इराणच्या बहुसंख्य लोकसंख्येला धर्मांधतेची उबग आलेली होती. पण याची कुठलीही जाण जनतेपासून दूर सुरक्षित कोंडाळ्यात बसलेल्या सत्ताधारी हुकुमशाह खामेनींना नव्हती. म्हणून ते तिकडे इस्रायलला धमकावत होते, तिकडे हौतीच्या बंडखोरांना काय ते तिकडे मदत करत होते, सौदीशी पंगा घेत होते, अमेरिकेशी पंगा घेत होते. आणि अशा वेळेला जोपर्यंत लोकांच्या पोटाला चिमटा येत नाही तोपर्यंत लोक रस्त्यावर उतरत नसतात. पण ज्या प्रकारचं आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अंतर्गत राजकारण आणि व्यवस्था खामेनी यांच्या काळात झाली, त्यातून हळूहळू करत इराणमध्ये भुकमरीची बाडी आली. देशातल्या जनतेच्या सुविधा बघण्यापेक्षा खामेनी यांना इस्रायल जगाच्या नकाशावरून नष्ट करायचा होता आणि त्यातून ही बाडी आली. जवळपास थोडीफार तशीच परिस्थिती नेपाळमध्ये झाली होती, बांगलादेशात झाली किंवा पाकिस्तानमध्ये आज आहे. सांगायचा मुद्दा असा की आधीच लोक इराणच्या त्या इस्लामी राजवटीला उबगलेले होते, मौलानांच्या सत्तेला उबगलेले होते. फक्त भुकेची आग, भुकेची ठिणगी त्या आगीत पडायला पाहिजे होती आणि ती पडली आणि भडका उडालेला आहे. आणि आता तो आवरता येत नाहीये, कारण रस्त्यावर लोक उतरलेत. लोकांनी इराणच्या त्या रॉयल गार्ड, ज्याला काय म्हणतात रिव्होल्युशनरी गार्ड, त्या रिव्होल्युशनरी गार्ड जे आहेत त्यांच्या हेडक्वार्टरला, मुख्यालयाला आग लावली. सुलेमानी नावाचा एक महान सेनापती ज्याची हत्या इस्रायलच्या ड्रोनने केली होती, त्याचा पुतळा जाळून टाकण्यात आला. अनेक
लष्करी अधिकारी आणि जवान यांच्यावर जमाव हल्ले करतोय, मशिदी पेटवून देण्यात आलेल्या आहेत. आणि या सगळ्याला अमेरिकेची फूस असणार हे वेगळं सांगायला नको, पण त्याही पेक्षा एक मोठी गोष्ट अशी आहे की अमेरिकेला पळून गेलेला जो 45 वर्षापूर्वी पळून गेलेला जो राजा होता, इराणचा शहा होता रजा पहलवी, तो आज जिवंत नाही, पण त्याचा मुलगा अमेरिकेत जिवंत आहे, अमेरिकन सरकारच्या सुरक्षेमध्ये आहे. आणि त्यालाच चिथावण्या देऊन अमेरिकेने हे इराणमध्ये घडवून आणलं असा आरोप झाला तर मला नवल वाटणार नाही. याचं कारण गेल्या जवळजवळ 1.5-2 वर्षापासून हा रजा पहलवीचा वारस म्हणजे परागंदा झालेल्या इराणच्या शहाचा मुलगा इराण मधल्या लोकांसाठी सतत चिथावण्या देणारी भाषणं आणि आवाहनं करतोय. परत एकदा लोकशाही आणा, धार्मिक हुकुमशाही उद्ध्वस्त करून टाका, रस्त्यावर उतरा, खौमेनीच्या सत्तेला आव्हान द्या, अशी आवाहनं तो सातत्याने करत होता. आणि गेल्या काही दिवसापासून एकीकडे या मशिदीकडे वळणारा लोकांचा समूह कमी झाला, लोक इस्लाम पासून दुरावले, आणि त्याच वेळेला हळूहळू करत ही आवाहनं इराणच्या वारसाची, राजाच्या वारसाची इराणमध्ये पोहोचत होती. त्यातून हळूहळू लोक संघटित होत चालले होते. त्यातून सावधान होऊन जर खामेनी यांच्या सरकारने आणि सत्तेने त्यातून धडा घेतला असता तर परिस्थिती आज जितकी बारगळली आहे तितकी बारगळली नसती. उलट अजून आपण चिरडून टाकू, लोकांचा विरोध चिरडून टाकू. सक्तीचा बुरखा महिलांसाठी याच्या विरुद्ध 4-5 वर्षापूर्वी फार मोठं प्रकरण झालं होतं, आणि तो बुरखा घातला नाही म्हणून एका मुलीला पकडून तिथले धार्मिक पोलीस मारत होते, त्यात तिचा मृत्यू झाला. आणि त्यामुळे खवळलेल्या लोकांनी बुरखा जाळून टाकण्याचं आंदोलन सुरू केलं. अगदी 4-5 वर्ष, मला आता नेमकं वर्ष सांगता येणार नाही, पण 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. इराणमध्ये हे एक मोठं आंदोलन सुरू झालं. शेकडोच्या संख्येने वेगवेगळ्या शहरामध्ये, महानगरामध्ये महिला एकत्र यायला लागल्या, त्यांच्याबरोबर पुरुष एकत्र यायला लागले. नाक्यावर महिलांनी आपले बुरखे जाहीररित्या जाळून टाकायला सुरुवात केली. आणि अगदी वर्ष 1.5 वर्षापूर्वी कधीतरी तेहरानच्या विद्यापीठामध्ये एका मुलीने चक्क बुरखा विरोध दाखवण्यासाठी संपूर्ण अंगावरची वस्त्र उतरवून टाकली आणि ती नग्नावस्थेमध्ये विद्यापीठामध्ये फिरत होती. विवस्त्र होण्याची हौस तिला नव्हती, पण तिला सरकारच्या या धार्मिक सक्ती आणि कपड्याची सक्ती याच्या विरुद्ध आवाज उठवायचा होता. आणि या सगळ्या घटनांमधून कळत होतं, तिला माहिती होतं पोलीस पकडतील, आपल्याला कोर्टात शिक्षा होईल, तुरुंगात टाकलं जाईल. ही सगळी भीती झुगारण्यापर्यंत एक कॉलेजची विद्यार्थिनी जाते. तेव्हा सरकारने त्यापासून धडा घ्यायचा असतो, पण तो घेतला गेला नाही. त्याचा परिपाक आपण बघतोय. एका बाजूला लोक मशिदीत जाण्याचे बंद होत होते. ज्या देशामध्ये इस्लाम सक्तीचा आहे त्या देशामध्ये सामान्य जनता हळूहळू करत इतक्या प्रचंड प्रमाणावर धर्माकडे आणि धर्मस्थळाकडे पाठ फिरवत असेल तर त्यांच्यावर बंदुका रोखून त्यांना धर्मस्थळी आणता येत नाही. यातून खामेनीला अक्कल आली असती, त्याच्या सल्लागार मौलाना मंडळींना अक्कल आली असती, तर आज जो इराणमध्ये आगडोंब उसळलेला आहे तो उसळला नसता. आपली इस्लामी सत्ता कशातून आली? जनतेच्या असंतोषातून आली. जनतेचा असंतोष भडकला होता म्हणून त्याचा चेहरा बनलेल्या आयातुल्ला खोमेनी यांच्या हाती सत्ता आली. पण ती सत्ता राबवताना जनतेला विश्वासात घेणं, जनतेला चुचकारणं आवश्यक असतं. शेवटी शासन बंदुकीच्या टोकावर चालवता येत नाही. बंदुकीतल्या गोळ्या संपल्या की सामान्य जनता आणि तुम्ही सारखेच असता. गोळ्या लागून मेलेले सोडले तर उरलेले लोक तुमच्या चिंधड्या उडवू शकतात हे सैनिकाला सुद्धा कळतं. म्हणून हळूहळू पोलीस आणि सेनेतले सैनिक हे सरकारच्या विरोधात जन आंदोलनात सहभागी होतात. आणि मला वाटतं
इराणमध्ये हळूहळू करत ती परिस्थिती आली आहे. 45 वर्षानंतर 47 वर्षानंतर इराण कूस बदलतोय असा त्याचा अर्थ आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होते. तो घड्याळाचा लोलक असतो ना, इकडून तिकडे जातो, नेमकं तसंच होतंय. राजेशाहीकडून धार्मिक हुकुमशाहीकडे आलेला देश परत एकदा लोकशाही आणि राजेशाही यांच्याकडे झुकत चाललेला आहे. आणि त्याची जी आग पेटलेली आहे त्यातून काय निष्पन्न होतं आपण बघू. मी आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.